गोपाळजी या ना बसा. गोपाळजी आता कसे आहेत घरचे? कसे असणार, दुःखात आहेत सगळे. काळानं पण आमच्याच घरावर घात केलाय. घरच्यांचे दुःखी चेहरे बघून झाले तो त्रास होतोय. सतत श्यामल वहिनींचा हजारा चेहरा डोळ्यासमोर येतोय. श्यामल वहिनी खरंच लय भारी होत्या बरं का. हसऱ्या होत्या, खेळकर होत्या. माझी ही अवस्था झाली काही दिवसातच. घरच्यांची काय झाली असेल, त्या रीतीची, सुधाकर दादाची काय अवस्था झाली असेल कल्पना सुद्धा करवत नाही मला. मला तर झोप लागत नाही, जेवण कशाखाली जात नाही. आज तर सकाळी नाश्ता पण नाही केला मी. गोपाळजी अहो असं खाणं पिणं टाकलं तर त्या माघारी येणार आहेत का? नाही, खरं आहे तुमचं सगळं, पण भूकच लागत नाही. गोपाळजी तुम्ही उपाशी राहिलात तर परिस्थिती बदलणार आहे का? ते काय नाही, मी नाश्ता बनवलाय, मी घेऊन येते तुमच्यासाठी. नाही नको, माझ्यामुळे तुम्हाला कशाला त्रास? त्रास कसला आहे गोपाळजी त्यात? आणि मी काही ऐकणार नाही तुमचं, तुम्ही बसा, मी आणते. त्या श्यामलच्या जाण्याचे एवढे फायदे होतील असं वाटलं नव्हतं. गोपाळजी भूक नाही हो मला. तरीही खावं लागेल, स्वतःसाठी नाही, माझ्यासाठी तरी. त्रास होतो आर्या मॅडम. माझा हळवं मन आहे ना, कोणाचं दुःख बघवत नाही मला. बाहेरच्या माणसाचं दुःख बघवत नाही, घरातल्या माणसांचं कसं बघवत सांगा बरं. काळानं पण एका माग एक, एका माग एक, एका माग एक आमच्या घरावर घात करत सुटलं. ऋतिकचं टेन्शन आलंय. बिचारा आई विना पोरग कसं वाढेल ती. हा लालाजी किती दिवस घरात आहेत काय माहिती नाही. सुधाकर दादा पण ड्युटीवरच असतो, घरी नसतो. आधी दारू प्यायचा, आता तर सतत दारू मध्येच असेल ना. त्रास होतो ऋतिकचा विचार करून, सुधाकर दादाचा विचार करून. गोपाळजी